जबाबदारी म्हणजे नेमकं काय असतं? जबाबदारी किती महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट असते. जबाबदारी लक्षात घेतली तर अशक्य कोटीतले कामसुद्धा शक्य होतं. हे सुद्धा तितकं इम्पॉर्टंट महत्त्वपूर्ण सत्य वस्तुस्थिती या रूपातून याचं दर्शनसुद्धा होतं. परंतु जबाबदारी म्हणजे नेमकं काय? तर या प्रश्नाचं उत्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. पाहतो मुलगा. एक तुफान वारा, पावसाच्या कडक अशा जलधारा वाहत असताना सर्वप्रथम आपल्या घराचा आणि घरातल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी किती कमी वयामधला मुलगा तो त्या घराचं रक्षण करत असताना त्याचा संघर्ष, त्याचे प्रयत्न, त्याचे कष्ट हे नैसर्गिक निसर्गाशी सुद्धा चॅलेंज करत आहेत. म्हणजे जबाबदारी आहे ना. शेवटी घर वाचलं पाहिजे, घरातला कुटुंबातला प्रत्येक सदस्य याचंसुद्धा रक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे हा मुलगा त्या व्हिडिओच्या माध्यमातून जबाबदारी या प्रश्नाचं उत्तर देताना त्याच्या कर्तृत्वातून आपल्याला दिसून येतो. म्हणजे तरी जबाबदारी आपली लक्षात घेतलेली आहे आणि तो आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेची हमी दर्शवत आहे. आज खरं पाहिलं जबाबदारी हा व्हिडिओ बनवण्याचं सर्वात मोठं कारण, अशी जबाबदारी जर इथल्या शासन व्यवस्थेने, म्हणजे मी भारत देशातल्या सांगतो आहे, भारत देशातल्या शासन व्यवस्थेने, भारत देशातल्या प्रत्येक राज्यातल्या शासन प्रशासनाने जर लक्षात घेतली तर अशक्य कोटीतलं कामसुद्धा शक्यत होऊ शकतं. ही सुद्धा तितकी महत्त्वपूर्ण हा विचार तुमच्या कानापर्यंत पोहोचावंसं वाटतो. आज खरं पाहिलं काय बोलावंसं वाटतं, आज आपल्या गाव शहराचा विकास करायचा असेल तर आपण नगरपालिका इथे भेट देत असतो, संपर्क करत असतो. तिथले नामवंत वरिष्ठ अधिकारी संपर्क केल्याच्यानंतरसुद्धा शहरामध्ये नेमकं काय कमी आहे, एक पदाधिकारी कार्यकर्ता जर त्यांच्या कानापर्यंत काही गोष्टी नेत असेल, प्रश्न नेत असेल आणि त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून जर प्रश्नाची उत्तरं भेटत नसतील, याचं एकमेव कारण म्हणजे अधिकारी असो, शासन प्रशासनातला कोणताही तो वरिष्ठ असेल, जर एखाद्या पदाधिकारी कार्यकर्त्याची या सर्वसामान्य नागरिकांची तक्रार कानावर येऊनसुद्धा जर ते काम होत नसेल तर याचं एकमेव कारण तो अधिकारी आपली जबाबदारी लक्षात घेत नाही आहे. तो अधिकारी जबाबदारी घेत नाही म्हणून त्या शहराचा विकास, त्या शहराचे रस्ते असतील, त्या शहरामध्ये धूळचं प्रमाण असेल, या सर्वसाधारण गोष्टी सातत्याने आपल्याला दिसून येतात. त्याचं एकमेव कारण अधिकारी आपली जबाबदारी लक्षात घेत नाही आणि इथल्या नागरिकांच्या जीवाची सुरक्षेची हमी ते दर्शवत नाहीत. हे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं. खरं पाहिलं तर त्या अधिकाऱ्यांना, ज्या तुम्ही खुर्चीवर बसलेले आहेत त्या अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शैक्षणिक आणि वडिलांच्या कष्टाला एक खरं पाहिलं तर त्याच्या चॅलेंजरूपी आव्हानावर उत्तराच्या माध्यमातून उतरणं तितकं महत्त्वाचं वाटतं.